प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी कार्य करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये अनेक देवांची पूजा अर्चा करत असतो, अनेक देवांना भजत असतो, अनेक देवांचं नामस्मरण करत असतो. पण कुठल्याही प्रकारची पूजा झाली, कुठल्याही प्रकारच्या देवाचं भजन पूजन झालं किंवा कुठल्याही देवाला भजायचं झालं तर त्यावेळेला कुलदैवताला नमस्कार केला जातो, कुलदैवताचं स्मरण केलं जातं. खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं दैवत असेल तर ते म्हणजेच कुलदैवत. अलग लक्षात, महत्त्वाचं दैवत कुलदैवत. आणि त्या कुलदैवताची जाणीव आम्हाला संतांच्या कृपेने झाली. संतांच्या कृपेने आम्हाला कुलदैवत आमची कुलस्वामिनी कळली. अशा प्रकारची जाणीव या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा ह्या अभंगातून आपल्याला करून देतात. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या तारमळे परिवार आणि ग्रामस्थ मंडळशी, जरी हे तारमळे परिवाराचं कुलदैवत असलं तरी सुद्धा शेही गावातील सर्व परिवार या ठिकाणी सहकार्य करतात आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे तारमळे परिवार आणि ग्रामस्थ मंडळी शेही यांच्या नियोजनात या ठिकाणी आपण ह्या कुलदैवत ह्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये आपण प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत, कारण नवमी माळ आणि दसरा या वेळेला म्हणजे 9व्या माळेलाच दसरा आलेला आहे, दसऱ्यापर्यंत आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. खरं तर मंदिरामध्ये काय व्हायला हवं, मंदिरामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम करायला हवेत किंवा मंदिरामध्ये काय करायलाच हवं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचं मंदिर. बरं का, कार्यक्रमाचं अनेक ठिकाणी नियोजन केलं जात आहे, पण या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळतंय की खऱ्या अर्थाने ज्याच्याने धर्म घडतोय, देवीचं स्तवन घडतंय, देवीचं कार्य घडतंय, अशाच प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण ह्या मंदिरामध्ये आयोजित करत असतो. मग त्यामध्ये आरतीपासून तर फार रात्रीच्या जागर भजनापर्यंत हरिपाठ असेल, भजन असेल, प्रवचन असतील, देवी महात्म्य वाचन, बरं का, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण काय करत असतो, आयोजित करत असतो, संपन्न करत असतो. त्यापैकीच एक आपल्या कुलस्वामिनीच्या कृपेने म्हणजे काकड्यापासून, बरं का, काकड्यापासून ते रात्रीच्या जागर भजनापर्यंत, बरं का, असे सगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि हे कार्यक्रम आयोजित करत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजची ही प्रवचन सेवा आपल्या कुलदेवतेच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करण्याचा योग मला आला. आणि खऱ्या अर्थाने त्या देवीचं स्तवन आपल्याकडून घडावं. जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो काही ठेवा दिलेला आहे तो ठेवा आपण सांभाळावा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून जे पूर्वजांनी कार्य केलं ते आज आपल्याला सांभाळायचं आहे, करायचं आहे. आणि आपण जर सांभाळलं, आपण जर केलं तर आपली पुढची पिढी त्याचा आदर्श घेणार आहे. याच उद्देशाने या ठिकाणी आपण हे धर्मकार्य करत असतो. आता महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की आज आपल्याला ह्या समाजामध्ये कलियुगामध्ये कार्य करत असताना अनेक परिवार असे पाहायला मिळतात की त्यांचं कुलदैवतही त्यांना माहिती नाही. बरं का, कुलदैवतही त्यांना माहिती नाही. मग इकडे तिकडे धाव घ्यायला लागते, याला त्याला विचारावं लागतं, याला त्याला सांगावं लागतंय. बरं का, ह्या ब्राह्मणाला भेट, त्या भक्ताला भेट, अमुक याला भेट, त्याला भेट. मग अशा प्रकारे ते काय करत असतात, कुठेतरी आमचे कुलदैवत कोणते आहेत काय त्याचा तपास काढत असतात. त्याला कारण काय माहिती आहे का, पूर्वजांनी न सांभाळल्यामुळे त्यांना माहिती नाही. म्हणून मी कुठेही जरी गेलो ना, बरं का, आता मध्ये मध्ये मी हा पक्ष जो केला की नाही, पितृपक्ष, त्या पितृपक्षामध्ये मी एक व्हिडिओ तयार केली होती बाबा स्टेटसला ठेवण्यासाठी. काय की आम्ही आमच्या पूर्वजांचे खूप आभार मानतोय. का आभार मानतोय, त्यांनी हा ठेवा ठेवला म्हणून आज आम्हाला इकडे तिकडे धावपळ करायची गरजच नाही. हे सगळं आयतं मिळालंय आम्हाला. बरं का, हे सगळं आयतं मिळाले म्हणजे त्यांनी कुलदैवत सांभाळले, ठेवले. बरं का, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा सांभाळ केला, पूजा अर्चा केली. त्यांना अगदी ज्याप्रमाणे काही कार्य करायचं त्याप्रमाणे त्यांनी केलं. तेच कार्य आज आम्ही करतोय म्हणजे आमच्यापर्यंत सोपवलं त्यांनी.
आता आमचं कर्तव्य काय तर ते सांभाळणं, टिकवणं, आमच्या पुढच्या पिढीपर्यंत नेणं किंवा पोहोचवणं, बरं का. आणि अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी सहजासहजी माणसाला माहिती होत नाही. आज मनुष्य पैशाने खूप श्रीमंत झालेला आहे, पण ह्या गोष्टीत आहे ना, देवाच्या गोष्टीत, कुलदैवत झाले, ग्रामदेवता झाल्या. तर काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की ग्रामदेवताच माहिती नसते. बाबा अजून असे काही गाव आहेत की त्यांना त्यांची गावदेवी कुठे आहे, कशा पद्धतीने आहे ते त्यांना काही ठाणपत्ताच नाही. फक्त त्या कुठेतरी एखाद्या बाजूला तोंड करायचं आणि गावदेवीचं नाव घेऊन नारळ पडायचं, एवढंच त्यांचं चाललंय. हे सगळे दैवत जे सांभाळलेत ना आपल्याला जो दर्शन घडतोय ना, याला कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती संपत्ती कमवून ठेवली याच्याशी मला गरज नाहीये, पण ही खरी आपली संपत्ती आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेली ही खरी संपत्ती आहे की आज आपल्याला ग्रामदेवतेचं दर्शन घडतंय, कुलदेवतेचं दर्शन घडतंय, स्थानदेवतेचं दर्शन घडतंय. आपल्या गावामध्ये स्थानदेवता म्हणजेच हनुमंताचं मंदिर आहे, अतिशय सुशोभित असं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपले संपूर्ण ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन कार्य करत असतात. आता महत्वाचा विषय असा आहे की कुलदेवतेचं कार्य करत असताना, बरं का, कुलस्वामिनीचं कार्य करत असताना जी आपली परंपरा आहे, परंपरेने जे काही चालत आलेले ते आपण सांभाळलं पाहिजे, त्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे. कारण हा ठेवा आहे आपल्या पूर्वजांनी सांभाळलेला. आता मध्ये मी एक वंशावल बनवून आपल्या ग्रुपला टाकली होती बघा, बरं का. वंशावल बनवून ती ग्रुपला टाकली होती. त्याच्यावर मिळालेली माहिती आपण अजून 3 वर्षापूर्वी या ठिकाणी एक पेपर तुम्ही दिला होता बघा, त्याच्यावर सगळी माहिती होती, बरं का. हा, बरोबर आहे की नाही. तर त्या वंशावलीचा विचार केला तर आज जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी आजोबा पण माहिती नसतात काहीच्या घरामध्ये. कारण माणसाची परिस्थिती काय माहिती आहे का, माणूस बाकीच्या सगळ्या सोयशाहीच्या गोष्टी घरामध्ये सांभाळतो, पण बऱ्याचशांच्या घरामध्ये म्हातारी माणसं, एकदा वृद्ध माणसं गेली की 1-2 वर्ष फक्त फोटो राहतो. तो फोटो पडला फुटला की तो माळ्यावर टाकून देतात किंवा कुठेतरी विसर्जन करून टाकतात, बरं का. पण आम्ही एवढे भाग्यवान आहेत की त्या ठिकाणी त्या वंशावलीचा एक तक्ता बनवत असताना मी साधारणतः आमच्या 7 पिढ्यांपासून तिथे सांगितलेलं आहे, त्या वंशावलीमध्ये सांगितलं, बरं. 7 पिढ्यांपासून म्हणजे माझे खापर पंजोबाचे वडील, आता मला माहित असतील का, फार फार पंजोबापर्यंत माणसाची माहिती कुठपर्यंत असते, पंजोबापर्यंत. पण माझे खापर पंजोबा आणि त्यांचे वडील, बरं का. आता त्याला कारण आहे, म्हणजे तिथे कसं माहिती आहे का, माझे खापर पंजोबाचे वडील गौरू, त्याच्यानंतर पंजोबा माझे गोमा, बरं का. त्याच्यानंतर मग समजा माझे आजोबा कृष्णा, वडील आणि मी आणि माझी मुलं, अशा प्रकारे 7 पिढ्यांची वंशावली. आता हे सगळं ठेवायचं कारण काय माहिती आहे का, माझे आजोबा गेले, पण माझ्या आजोबांचे भाऊ आहेत बाळू तारमाले, आपण सगळे ओळखतात त्यांना, बरं का. मग त्यांच्याजवळ बसलो मी, त्यांना विचारलं, बरं का, आणि त्यांच्याकडून ती माहिती घेतली की तुमच्या वडिलांचं नाव काय, गोमा, गोमाच्या वडिलांचं नाव काय, बाळू, आणि बाळूच्या वडिलांचं नाव काय. आज ते आहेत म्हणून माहिती झालं. उद्या जर ही वृद्ध माणसं जर गेली तर मग ते सगळं पुसलं गेलं, ते संपलं गेलं त्या ठिकाणी, बरं का. महत्वाचा विषय काय माहितीये का, हा एक ठेवा आहे आपल्याला पूर्वजांनी दिलेला, आणि तो सर्वांच्याच नशिबात नसतो. त्या मानात आम्हाला खूप भाग्यवान समजतो की हे सगळं आम्हाला माहिती आहे, हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता कुळाचार जो आहे, कुलधर्म जो आहे, हा प्रत्येकाला महत्वाचा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. आपण सांगत नाही तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा त्याची ओळख करून देतात, संतांचे आभार व्यक्त करतात, संतांना धन्यता देतात. का तर आम्हाला संतांच्या कृपेने काय झालं, कुळाची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. नाहीतर आम्ही कितीही जरी तडफडलो असतो, आम्ही कितीही जरी प्रयत्न केला असता तरी संतांशिवाय त्यांची ओळख आम्हाला झाली नसती. आता मुख्य म्हणजे या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या धर्माच्या संस्कृतीप्रमाणे मुख्य 5 देव म्हटलेले आहेत, बरं का. पंचदेव त्याला म्हणतात, मुख्य 5 देव म्हटलेले आहेत. त्याच्यामध्ये गणपती आहे, शक्ती आहे, विष्णुदेव आहे, महादेव आहेत आणि सूर्यदेव आहे. मुख्य 5 देव आहेत. ते पंचदेवांची पूजा करायची जे म्हणतात की नाही, त्या पंचदेवांमध्ये गणपती, शक्ती, श्री विष्णू, श्री महादेव आणि सूर्यनारायण. आता गणपतीच्या भक्तांना गाणपत्य म्हणतात, शक्तीच्या भक्तांना शाक्त म्हणतात, विष्णूच्या भक्तांना वैष्णव म्हणतात, आणि महादेवाच्या भक्ताला, शिवाच्या भक्तांना शैव म्हणतात. बरोबर आहे की नाही. भक्ताचे प्रकार जरी अनेक असले
आणि देवाचे देवींचे प्रकार जरी अनेक असले तरी देव एकच आहे, वेगळं नाही. देव एकच आहे, वेगळा नाही. फक्त प्रकार वेगवेगळे आपल्यासाठी आहेत, एकच आहे. ज्या ज्या वेळेला त्या देवाला कार्य करायचं असतंय त्या त्या वेळेला तो वेगवेगळ्या रूपामध्ये येत असतो. आता त्या देवाचं स्वरूप कसं आहे त्याची ओळख करून देताना गीतेमध्ये स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे. देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पवन शोषयती मरुतः. कसा आहे देव? देव नैनम छदंती शस्त्राणी, शस्त्राने तुटत नाही. लक्षात आलं ना? कधीतरी घरी आणता गणपतीच्या मूर्तीचा हात तुटला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण त्यावेळेला आमच्या मनामध्ये एकच विचार पाहिजे, देव कधी तुटत नाही, मूर्ती तुटते. कधीतरी आम्ही फोटोला बघा आता तरी व्यवस्थित आपण लावतो ठेवतो. पूर्वी एक फळी असायची बाबा, तिला दोन्ही बाजूला 2 सुतली बांधलेल्या असायच्या आणि त्या सुतलीच्या आधारावर सगळे फोटो असायचे देवाचे. बरोबर आहे की नाही? उंदरांनी जर एखाद्या बाजूची सूत्र जर कुठली कुडदलली तर सगळे देव खाली यायचे, फोटो फुटले जायचे. माणसाच्या मनामध्ये शंका यायची, देवाचे फोटो फुटले. देवाचे फोटो फुटू शकतात, मूर्ती तुटू शकते, देव कधी तुटत नाही. काय म्हटलेलं आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, तो अग्नीने जळत नाही. न चैनम क्लेदयंती पो, चिखलाने काळवत नाही. न शोषयती मरुतः, वाऱ्याने देव जळत नाही. मग देव कसा आहे? देव सर्वत्र आहे. देव सर्वत्र आहे. कसा आहे? आता आपल्याला गरम होते, पंखा लावलेला आहे, बरोबर आहे? हवा लागते ना आपल्याला? हवा लागते की नाही? दाखवा बरं कुठे लागते ती. हवा पाहू शकतो आपण, हवा दाखवू शकतो आपण, पण हवा लागते ही जाणवते. देव आम्ही आमच्या चामड्याच्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण देवाला आम्ही आत्मज्ञानाने ज्ञानचक्षुने अनुभवू शकतो. ती देवी जी आहे ना, ती देवी कशी आहे, तो देव कसा आहे याची जाणीव करून देत असताना, याची ओळख करून देत असताना, तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, बरं का? पण अशा देवाला प्रत्येक वेळेला प्रत्येक युगामध्ये कार्याला यावं लागतं. जेव्हा तो देव येतो तेव्हा देवाचे भक्त सुद्धा असतात, बरं का? जेव्हा तो देव कार्याला येतो त्यावेळेला देवाचे भक्त सुद्धा असतात. फक्त एवढंच, आत्मज्ञानाने देवाला कळतंय, भक्तांना कळवून द्यावं लागतंय, भक्तांना कळवून द्यावं लागतंय. ज्या वेळेला अर्जुनाला कुरुक्षेत्रावर हे ज्ञान द्यायची, ही जाणीव करून किंवा हे मार्गदर्शन करण्याची वेळ आली, त्यावेळेला भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आपले अनेक वेळा या ठिकाणी येणं जाणं झालेलं आहे. ज्या वेळेला मी येतोय ना त्यावेळेला तुला आणत असतोय, प्रत्येक वेळेला जेव्हा मी कार्याला येतोय त्यावेळेला तू सुद्धा माझ्या बरोबर असतोय. आणि एक ज्ञानकर्म संन्यास योग सांगण्याची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मग भगवंत म्हणतात, हे अर्जुना, अरे हा जो योग आहे ना तो मी आतापर्यंत माझ्या जवळच्यांना पण कोणाला सांगितलं नाही. ते सांगत असताना त्या ठिकाणी आई वडिलांचा सुद्धा उल्लेख आहे की मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलेलं नाही, बरं का? हा जो योग आहे ना हा पूर्वी मी सूर्याला सांगितलेला, सूर्याने मनुला सांगितलेला, मनुने इक्षुकाला सांगितलेला, आणि तोच योग आज मी, तू माझा जवळचा परम भक्त म्हणून तुला सांगतो. कोण म्हणतात? भगवंत म्हणतात श्रीकृष्ण अर्जुनाला. आता सांगा, अर्जुन बोलतोय तुमची जन्मतारीख मला माहिती आहे, माझी जन्मतारीख मला माहिती आहे, मग सूर्य कधीचा, मनु कधीचा, इक्षुक कधीचा, आणि त्याला माझ्याकडे भ्रम येईल असं काही सांगू नका, माझ्याकडच्या भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा. मग त्यावेळेला भगवंत म्हणतात, अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय म्हणतात भगवंत? अर्जुना, अनेक वेळा मला तुला या ठिकाणी यावं लागलेलं आहे. कशासाठी? धर्माचं स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पालिसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. त्या देवाला अनेक वेळा या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो. कशासाठी? दुष्टांचा नाश
मग बघा, ज्या वेळेला त्याला ज्या अवतारामध्ये यायचं ना, जे कार्य करायचं ना, त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो कार्य करत असतो. रावणाचा वध करण्यासाठी निमित्त रावण, पण रावणाचा वध करण्यासाठी श्रीराम प्रभूंना यावं लागलं. कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना यावं लागलं. ज्या ज्या वेळेला भक्तावर संकट आलेली आहेत त्या त्या वेळेला देवाला यावं लागलेलं आहे. मग बघा, गणपतीची अनेक रूप आहेत, म्हणून तर त्याला आपण अनेक नावाने ओळखतो ना. मुख्य नावं किती आहेत? 12 गणपतीची. सुमुखच एकदंतश कपिलो गजकर्णकः, लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतू गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः. किती? 12 नावं मुख्य. बाकी आमच्या कडच्या विघ्नाचं निवारण करतोय म्हणून त्याचं नाव काय? निर्विघ्न. बरं का? गज आनन, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं तोंड, आनन हत्तीसारखं तोंड आहे म्हणून गजानन. बरं का? ज्या वेळेला भगवंताकडून अर्थातच महादेवांकडून ते मुंडकं छाटलं गेलं, कथा खूप मोठी, तिथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये. बरं का? त्यावेळेला ते परत मुंडकं लावल्यानंतर मग पार्वती मातेच्या संतोषासाठी, पार्वती मातेला संतोष व्हावा, समाधान व्हावं, गणपतीलाही समाधान व्हावं म्हणून महादेवांचे जेवढे गण आहेत ना तेवढ्यांचा सगळ्याचा अध्यक्ष त्याला केला, गणपतीला पती केला, अधिपती केला, म्हणून त्याला म्हणतोय आपण गणपती, गणाध्यक्ष, गणाध्यक्ष म्हणतो त्याला आपण. अशा प्रकारे तो देव आपल्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने कार्य करत असतो त्या त्या पद्धतीने आपण त्याला नावाने ओळखत असतो. तसंच श्री विष्णूची सुद्धा अनेक रूप आहेत की नाही? मग त्याच्यामध्ये दशावतार आहेत ना भगवान विष्णूचे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की. अशा प्रकारे अनेक अवतार आहेत की नाही? त्याचप्रमाणे महादेवाचे सुद्धा अनेक अवतार आहेत. मग अगदी काल भैरवापासून ते महादेवापर्यंत. बरं का? शिव महापुराण जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अवतारांची ओळख करून दिलेली आहे महादेवाच्या. आणि आता जे आपण देवी महात्म्य वाचतोय की नाही, हे सगळं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संहितेमध्ये आलेले बाबा. बरं का? म्हणजे कुठल्या कुठल्या असुराचा नाश करण्यासाठी त्या देवाला काय काय करावं लागलं. आता झालं, गणपतीचे अनेक अवतार आहेत, विष्णूचे अनेक अवतार आहेत, महादेवाचे अनेक अवतार आहेत. तसे देवीला सुद्धा अनेक अवतारामध्ये यावं लागलेलं आहे. कशासाठी? काम तेच आहे, जे कार्य करण्यासाठी भगवान श्रीराम प्रभू आले, प्रभू रामचंद्र आले, जे कार्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आले, त्याचप्रमाणे देवीला सुद्धा अनेक प्रकारे या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे. मग ते कशासाठी? तर आपण देवी महात्म्य वाचतोय की नाही त्याच्यामध्ये ते सगळे विषय आलेले आहेत. बरोबर की नाही? साधारणतः आतापर्यंत आपण महिषासुराचा वध बघितला, चंडमुंडाची कथा आता आपण ऐकली, त्याच्यानंतर आता रक्तबीजाला मारलेला आहे, याच्यानंतर सुंभ आणि उपसुंभ, निसुंभ असे 2 आहेत, त्यांना मारणार आहे, त्यांचा वध करणार आहे. म्हणजे बघा, असुरांचा नाश करण्यासाठी त्या देवीला यावं लागलं. बरोबर आहे की नाही? मग देवीचे सुद्धा अनेक अवतार आहेत, अनेक नावं तिला आहेत. ती नावं कशी पडली गेली? चंडमुंडाला मारल्यामुळे चामुंडा. आताच ऐकलं ना तुम्ही एवढ्यातच. बरोबर आहे की नाही? तशाच प्रमाणे जे जे कार्य तिने केलं त्या त्याप्रमाणे तिला ती नावं पडलेली आहेत. आता महत्वाचा विषय आहे की आसुरी शक्ती वाढल्यानंतर असुरांचा नाश करण्यासाठी, त्या शक्तीचा नाश करण्यासाठी देवीला यावं लागलं. आपण वाचताना आणि ऐकताना आहे की नाही, द्वैत भाग तर बघायचाच आहे, द्वैत भाग बघायचा आहे. पण त्यावेळेला आपण स्वतःला सुद्धा कधीतरी आपल्या मनाला विचारायचंय, याच्यापैकी माझ्याकडे काही आहे का? बरं का? रावणाची गोष्ट ऐकत असताना किंवा रावणाचं ते कथा ऐकत असताना, श्रीराम प्रभूंची कथा ऐकत असताना, रामायण वाचत असताना किंवा ऐकत असताना आपण ते ऐकता ऐकता त्या रावणाकडे बघायचं आहे. पण त्या रावणाकडे बघता बघता आपण स्वतःला शोधायचंय, याच्यापैकी माझ्याकडे काही आहे का? कथा वाचण्याचा आणि कथा ऐकण्याचा तो एक मुख्य भाग आहे. बरं का? आता इथे बघा, आपण एवढ्यातच बाबांनी वाचलं ते अध्याय, 8वा अध्याय वाचला ना, 8वा अध्याय झाला ना. 8व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? रक्तबीज. आता तो रक्तबीज काय करायचा? त्याच्या शरीरातून जे रक्त पडलं, जमिनीचा स्पर्श झाला, जमिनीवर पडलं की त्याच्यापासून लगेच दुसरा असुर तयार व्हायचा. बरोबर आहे की नाही? लगेच दुसरा असुर तयार व्हायचा. मग आता सुद्धा रक्तबीज घराघरामध्ये आहेत, आता सुद्धा रक्तबीज गल्ली गल्लीमध्ये आहेत.
आता सुद्धा रक्तबीज नावाचे असुर गावागावामध्ये आहेत. ते कसे? त्या रक्तबीजाचं रक्त पडलं तर असुर तयार व्हायचा, आता त्यांचे विचार पडले का असुर तयार होतो. काय समजतंय? आताचे असे काय असतात ना की त्यांच्या विचारामध्ये एखादा आला ना की दुसरा लगेच असुर त्या ठिकाणी तयार होतो. साधारणतः उदाहरण जर घेतलं तर आपल्या गावामध्ये पूर्वीचा जर आपण विचार केला, आता आपल्याच गावाचा जर आपण विचार केला तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल की तुमच्या गावामध्ये व्यसन करणारी मंडळी पूर्वी किती होती. बोटावर मोजणे एवढी तुम्ही मोजत पण असेल की जर एकत्र बसल्यानंतर अमुक एक, तमुक एक, तो एक, हा एक आणि हा एक, बरोबर आहे की नाही. आता ते वाढले, आता एका घरात 4-4 आहेत. बरं, हे कसे वाढले? त्यावेळेला त्या असुराचा रक्त पडल्यानंतर असुर तयार व्हायचा, आताच्या असुरांचे विचार जिथं पडतील ना तिथे दुसरे असुर तयार होतात. मग आता सांगा, या असुराचा वध कोणी करायचा आहे? त्या देवीने का आपण? असुरांचा म्हणजे जे व्यसनारी आहेत त्यांचा वध नाही करायचा, त्यांच्याकडे असलेल्या वृत्तीचा, त्यांच्याकडे असलेल्या विचारांचा, त्यांच्याकडे असलेल्या वासनेचा आपल्याला वध करायचा आहे. आलं का लक्षात? बघा, याच्या आधी देवीला अनेक रूपाने यावं लागलं. देवीने अनेक रूपं घेतली. त्याला कारण काय? असुर बाहेर होते. तो महिषासूर बाहेर दिसत होता, बरं का. आणि पहिला महत्वाचा विषय असा आहे, हे असुर ज्या वेळेला माजतात ना, हे असुर ज्या वेळेला उन्मत्त होतात ना, त्यावेळेला पहिले त्रास द्यायला सुरुवात करतात. ते कोणाला? देवांना. तुम्ही कथा वाचा ना, पहिले त्यांनी सुरुवात केली देवांना. बरं, यांनी वर देवांकडूनच घेतले. हे जे असुर आहेत ना, यांनी देवांचीच पूजा करून, देवांचंच स्मरण करून, वेगवेगळ्या प्रकारचे होम, हवन, योग, याग करून त्यांना प्रसन्न करून घेतले. प्रसन्न केल्यानंतर त्यांच्याकडूनच वर मागून घेतले ना, परत त्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. मग ज्या वेळेला त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेला देवांना सुद्धा संकटातून तारण्यासाठी, देवांकडे असलेल्या संकटांचं निवारण करण्यासाठी प्रत्येक वेळेला त्या देवीला वेगवेगळ्या रूपामध्ये यावं लागलेलं आहे. मग ती देवी आणि देव वेगळा नाही याची जाणीव करून देत असताना साधं उदाहरण आहे. प्रकृती पुरुष म्हणतोय आपण. प्रकृती पुरुष म्हणजे पहिले कोण आहे? पुरुष आहे का प्रकृती आहे? प्रकृती आहे, बरोबर आहे की नाही. राम सीता नाही म्हणत, सीताराम म्हणतोय. म्हणजे पहिली कोण आहे? सीता आहे. कृष्ण राधा नाही म्हणत, राधा कृष्ण. पार्वती परमेश्वर, उमा महेश्वर, सावित्री ब्रह्मा, लक्ष्मी नारायण, आई बाबा, इथपर्यंत. बरं का, लक्ष्मी नारायणापासून आई बाबा, बरोबर आहे ना. वेगळं पण नाही आहे. आणि याचं निरसन करताना मग त्याच पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करत असताना संत म्हणतात, इथाई किथाई माझे किटनाई कान्हाई. समजतंय ना. एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. त्याच्या पलीकडे आपण आरती बोलतोय, येई हो विठ्ठले माझे माऊली. म्हणजे विठाई, ज्ञानाई, तुकाई, अर्थात देव आणि देवी याच्यामध्ये फरक नाही आहे याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतात, मार्गदर्शन करतात की ही जी कुलदेवता आहे ही देवता म्हणजेच देव आणि देवी यांच्यामध्ये फरक नाही आहे. फक्त भेद दिसतो आमच्या डोळ्याला. आणि तो डोळ्याचा भ्रम, माझ्या डोळ्याचा भेद कोणी काढला? संतांनी काढला. संतांनी कशा पद्धतीने काढला त्याची जाणीव करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, कुळीचेही कुळदेवी केली ठावी संतांनी. आणि हे कार्य फक्त संतच करत असतात, बरं का. हे कार्य फक्त संतच करत असतात. हे कार्य फक्त संतांकडूनच घडत असतं. आता बघा, कुलीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी. हे कार्य, हे जाणीव करून देण्याचा अधिकार फक्त संतांचा आहे. साधं उदाहरण आहे, वलंब्यामध्ये व्यवस्थित जर भिंत रचायची असेल तर त्यासाठी कोण पाहिजे? गवंडीच पाहिजे, बरोबर आहे की नाही. 11 विंगळा रूपाचा कसा तरी गाठ्याल गुंठ्याल लाकूड असेल आणि त्याच्यावर जर नक्षीकाम करायचे असेल तर कोण पाहिजे?
सुतार पाहिजे, मिस्त्री पाहिजे, सुतार पाहिजे, बरोबर आहे. माय माऊली, तुमच्या कानातला जर एखाद्या वेळेला मोडला तर तो बनवायला कोण पाहिजे? कोण बोलला? लोहार. नाही 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 नाही, बरोबर बोलले ते, पण मीच सांगितलं. कारण लोहाराकडे नेला ना तर त्याच्या बात्यामध्ये सापडणार नाही, बरं का. सोनार पण तापवतच काम करतो आणि लोहार पण तापवतच काम करतो, बरं का. पण कानातला तुमचा मोडला तर तो लोहार दादाकडे नेऊन चालणार नाही, तो सोनाराकडेच न्यावा लागणार आहे. आणि तुमचा कोयता जर पाजवाचा असेल तर भले तो सोनार दादा गरम करायचं काम करत असेल, पण तो कोयता पाजवाचं काम करणार नाही. समजते ना तुम्हाला? मग साधं उदाहरण आहे, आम्हाला आमचं काम जर करायचं असेल, बरं मातीचं मडकं जर बनवायचं असेल तर कोण पाहिजे? कुंभारच पाहिजे ना. ते काम कुंभारच करू शकतो, बरोबर आहे की नाही. मग साधं आम्हाला हे द्वैत कार्य करण्यासाठी ज्याचं काम तोच जर करतोय तर सांगा ना, आमच्या कुळाचं कुळदैवत आम्हाला दाखवायचं आहे, संतांशिवाय दुसरं कोण दाखवेल? तो अधिकार कोणाचा आहे? संतांचाच आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी मग जगद्गुरु तुकोबा आम्हाला जाणीव करून देतात, ओळख करून देतात. काय? कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. मग आता बघा ना, ती देवी सर्वत्र कार्य करते. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आता ती देवी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारे कार्य करते, बरं का. आता मगाशीच आपण या ठिकाणी महिलांच्या कार्यक्रमामध्ये एक विचार आपण केला बघा. आता तुमचं लक्ष किती होतं मला माहित नाहीये, पण बघा, वेगवेगळ्या रूपाने ती देवी आपल्या अवतीभोवती कार्य करते. फक्त तिची ओळख आपण घ्यायला पाहिजे. मी सांगू का? तुम्ही जेवढा ह्या नवरात्रामध्ये आपल्या वरच्या अंगाला लक्ष देता की नाही, बाह्यांगाला जेवढा लक्ष देता की नाही, किंवा बाह्यांगाला जेवढा महत्व देता की नाही, त्याच्यापेक्षा विशेष महत्व आपण अंतरंगाला दिला पाहिजे, बरोबर आहे. आता आपण काय करतो? पहिला तक्ता पाहतो नवरात्र सुरू होण्याच्या आधी, कुठल्या दिवशी कुठला रंग आहे, बरोबर आहे. पहिला काय पाहतो आपण? विशेष करून त्याच्यामध्ये महिला अग्रेसर आहे, महिला पुढे आहे. कुठल्या दिवशी कुठला रंग आहे, आणि त्या दिवशी त्या रंगाची साडी जर नसेल, त्या रंगाचा लुगडा जर नसेल, त्या रंगाचा ड्रेस जर नसेल, तर आपण काय करतो? जेणेकरून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्या देवाला आपण खर्च देतो, कोणासाठी? त्या देवीसाठी का या देवीसाठी? बरं मला सांगा, तुम्ही बोला. अमृत आहे. तर बघा, आज आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये जे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडतं, याला कारण म्हणजेच आई वडिलांची सेवा, बरं का. कदाचित तुम्ही म्हणाल की आई वडिलांच्या सेवेमध्ये किती सामर्थ्य आहे, तर संत म्हणतात की बाबा रे, आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की 28 युग एका विटेवर पांडुरंग परमात्म्याला उभं करून ठेवण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. आलं का लक्षात? खरं तर आपण या जगामध्ये ज्यांच्यामुळे कार्य करतोय ते महान दैवत आपले जर असतील कोणी, तर आपले आई वडील. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना ती देवी आपल्या अवतीभोवती असताना अनेक रूपाने कार्य करते, बरं का. आई म्हणून ती कार्य करते, अन्नपूर्णा म्हणून आपल्या घरामध्ये कार्य करते. आपल्याला गम बन कुठल्याही अक्षराची ओळख नसताना हाताला धरून जिने शिकवलं, पाठीवर एक एक अक्षर गिरवायला लावलं, आलं का लक्षात? ती देवी आपल्यासाठी सरस्वतीच्या रूपाने आपल्या घरामध्ये कार्य करते, आलं का लक्षात? लक्ष्मीच्या रूपामध्ये तिचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं असते, लक्ष्मीच्या रूपामध्ये ती कार्य करत असते, आलं का लक्षात? त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर ती देवी ज्या वेळेला त्या घरावर एखादं संकट येतंय ना, त्यावेळेला चंडिकेच्या रूपामध्ये पदर पोचून त्या ठिकाणी त्या संकटाला सामोरे जायला सुद्धा आलं लक्षात 11 विक्राळ रूप धारण करून त्या ठिकाणी उभी असते, त्या घरावर आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवीचं महात्म्य एवढं महान आहे, आलं का लक्षात?